हॅलो स्टुडंट, आपण लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स हा पॉईंट बघतोय. त्यातले 3 लॉ आपण काल घेतले. कुठले 3 लॉ घेतले? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन अँड लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. अँड फोर्थ लॉ इज गे-लुसॅक लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम. आता गे-लुसॅक लॉ आपल्याला काय सांगतोय ते आपल्याला बघायचं आहे. गे-लुसॅक लॉ स्टेट दॅट व्हेन gases combine or are produced in a chemical reaction, they do so in a simple ratio by volume provided all gases are at same temperature and pressure. गे-लुसॅक लॉ काय सांगतोय आपल्याला? when gases combine or are produced in a chemical reaction, म्हणजे दोन गॅसेस जर एकमेकांशी कंबाईन झाले तो काय फॉर्म करतोय? केमिकल रिॲक्शन फॉर्म करतोय. दे डू सो इन अ सिंपल रेशो बाय व्हॉल्यूम. म्हणजे आपण सिंपल रेशो किंवा काही प्रमाणात व्हॉल्यूममुळे जर दोन गॅसेस कंबाईन केले ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर दे फॉर्म प्रोडक्ट. दोन गॅसेस सपोज हायड्रोजन अँड ऑक्सिजन कंबाईन टुगेदर टू इच अदर ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर देन वॉटर मॉलिक्यूल इज फॉर्म. एक्झाम्पल बघू आपण. अंडर द सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर 100 ml ऑफ हायड्रोजन इज कंबाईन्ड विथ 50 ml ऑफ ऑक्सिजन टू गिव 100 ml ऑफ वॉटर वेपर. म्हणजे सेम टेम्परेचर आणि प्रेशर जर घेतला आपण, कोणते दोन मॉलिक्यूल घेतले आपण? हायड्रोजन अँड ऑक्सिजन. हायड्रोजन अँड ऑक्सिजन कंबाईन्ड विथ इच अदर ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर टू गिव 100 ml ऑफ वॉटर वेपर. म्हणजे आपण 100 ml म्हणजे 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस अँड 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन गॅस कंबाईन जर केले ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर तर आपल्याला 100 ml ऑफ वॉटर वेपर भेटणार आहे. बघा, हायड्रोजन गॅस आपण 100 ml घेतलाय म्हणजेच 2 व्हॉल्यूम घेतलाय, बरोबर. ऑक्सिजन गॅस किती घेतला आपण? 50 ml म्हणजेच 1 व्हॉल्यूम टू गिव वॉटर मॉलिक्यूल. किती वॉटर मॉलिक्यूल भेटतोय आपल्याला? 100 ml ऑफ वॉटर मॉलिक्यूल म्हणजेच 2 व्हॉल्यूम ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. त्याचा रेशो काय येईल? 2:1. 2:1 इज इक्वल टू 2. रेशो आपण कशावरून काढला? हायड्रोजन गॅस आपण 2 व्हॉल्यूममध्ये मेजर करतोय, बरोबर. आणि ऑक्सिजन गॅस 1 व्हॉल्यूममध्ये घेतोय आपण. मग त्या दोघांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर आपल्याला 2 व्हॉल्यूम वॉटर वेपर भेटत आहे. मग 2:1 इज इक्वल टू 2 इज द रेशो ऑफ दिस एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल, नायट्रोजन गॅस इज कंबाईन विथ हायड्रोजन गॅस टू गिव अमोनिया. आपण 1 लिटर नायट्रोजन गॅस जर घेतला अँड इज कंबाईन विथ हायड्रोजन गॅस. किती हायड्रोजन गॅस घेतला आपण? 3 लिटर ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर टू गिव अमोनिया. 2 लिटर ऑफ अमोनिया भेटतोय आपल्याला. किती व्हॉल्यूममध्ये? 2 व्हॉल्यूममध्ये. ओके. 1 लिटर ऑफ नायट्रोजन गॅस इज कंबाईन्ड विथ 3 लिटर ऑफ हायड्रोजन गॅस टू गिव अमोनिया. किती अमोनिया भेटतो आपल्याला? 2 लिटर म्हणजेच 2 व्हॉल्यूम. दिस इज द सिंपल एक्झाम्पल्स ऑफ गे-लुसॅक लॉ. आता गे-लुसॅक लॉ आपल्याला काय सांगतोय? सपोज 2 गॅसेस आपण एकत्र केले. आता कुठले 2 गॅसेस? कुठलेही घ्या तुम्ही, फक्त त्याचे कंडिशन्स काय? कंडिशन्स टेम्परेचर अँड प्रेशर हे सेम पाहिजे आणि सेम कंडिशनला तो प्रोडक्ट फॉर्मेशन करतो. तो प्रोडक्ट फॉर्म इझिली होऊ शकतो. फक्त कंडिशन्स मेजर करताना व्यवस्थित करायच्या. हायड्रोजन आणि नायट्रोजन आणि हायड्रोजन गॅस जर सेम टेम्परेचर अँड प्रेशर जर कंबाईन झाले तर त्यापासून आपल्याला अमोनिया भेटतो. फिफ्थ लॉ, अवोगॅड्रोज लॉ. अवोगॅड्रो लॉ काय सांगतोय आपल्याला? इन 1811 मध्ये अवोगॅड्रोज लॉ डिस्कवर झाला. अवोगॅड्रोज लॉ काय सांगतोय आपल्याला? अवोगॅड्रोज प्रपोज दॅट इक्वल व्हॉल्यूम ऑफ all gases at the same temperature and pressure contain equal number of molecule. Equal volume of all gases. Equal volume of all gases म्हणजे आता आपण 2 गॅसेस घेतले, हायड्रोजन आणि ऑक्सिजन.
त्यांचे इक्वल व्हॉल्यूम पाहिजे, दोघांचं व्हॉल्यूम कसं पाहिजे, सेम पाहिजे. ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल. सेम टेम्परेचर अँड प्रेशरला जर आपण त्यांची रिॲक्शन फॉर्म केली तर ते काय देतात आपल्याला, इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. एक्झाम्पल ऑफ अवोगॅड्रोज लॉ. When hydrogen gas combine with oxygen gas to give water molecule. सपोज आपण हायड्रोजन गॅस घेतलाय, किती व्हॉल्यूम मध्ये घेतला हायड्रोजन गॅस, 2 व्हॉल्यूम मध्ये, करेक्ट. आणि तो ऑक्सिजन सोबत कंबाईन केला, ऑक्सिजन घेतला आपण 1 व्हॉल्यूम मध्ये, त्याच्यापासून प्रोडक्ट काय भेटणार आपल्याला, 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर मॉलिक्यूल ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. When hydrogen gas is 100 ml, किती कन्सिडर केला आपण हायड्रोजन गॅस, 100 ml कन्सिडर केलाय, आणि ऑक्सिजन गॅस 50 ml 1 व्हॉल्यूम मध्ये, म्हणजे किती येईल 50 ml, टू गिव्ह 100 ml ऑफ वॉटर मॉलिक्यूल. इन गॅलुसॅक लॉ, hydrogen combined with oxygen at same temperature and pressure to give water molecule, 2 volume of water molecule. आता अवोगॅड्रोज लॉ पण तेच सांगतोय, जर सेम टेम्परेचर अँड प्रेशर ही कंडिशन जर आपण घेतली, त्यानुसार हायड्रोजन आणि ऑक्सिजन जर कंबाईन केले आपण तर ते वॉटर मॉलिक्यूल फॉर्म करता. सपोज आपण हायड्रोजन व्हॉल्यूम हे, आपण जे व्हॉल्यूम हे n कन्सिडर केले. सपोज व्हॉल्यूम इज n मॉलिक्यूल. आपण जे व्हॉल्यूम आहे ते n मध्ये कन्सिडर करतोय, तर आपल्याला काय येईल, हायड्रोजन गॅस. इथं 2 व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम आपण n कन्सिडर केलंय, n कन्सिडर केल्यानंतर 2 व्हॉल्यूम काय येईल, 2n मॉलिक्यूल प्लस ऑक्सिजन गॅस. ऑक्सिजन गॅस आपल्याला फक्त एकच व्हॉल्यूम मध्ये, व्हॉल्यूम काय कन्सिडर करतो आपण n, म्हणजे n मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन गॅस टू गिव्ह 2 व्हॉल्यूम मध्ये आपल्याला वॉटर वेपर भेटत आहे. 2 व्हॉल्यूम म्हणजे किती, 2n मॉलिक्यूल, 2n molecule of water. Correct. Hydrogen gas is 2n molecule. हायड्रोजन मॉलिक्यूल किती घेतो आपण, 2 नंबर ऑफ मॉलिक्यूल. ऑक्सिजन किती घेत आहे, n मॉलिक्यूल. त्यापासून आपल्याला काय भेटतंय, 2n मॉलिक्यूल ऑफ वॉटर. In Avogadro's law, volume is n molecule then hydrogen is two n molecule use and oxygen is
n molecule. To give 2n molecule of water vapor. 2n molecule of water. In Avogadro's law, the ratio is 2:1:2. It is simple ratio. It is simple ratio of Avogadro's law. आता आपल्याला गे-लुसॅक लॉ आणि ॲव्होगाड्रोज लॉ सेम सांगताय. गे-लुसॅक लॉ काय सांगतोय आपल्याला, सपोज टू मॉलिक्यूल म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन घेतला आपण, ते कंबाईन करायचे एकमेकांसोबत कुठल्या कंडिशनला, ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर टू गिव्ह वॉटर वेपर. आता आपण एक्झाम्पल घेतलं होतं अगोदर, 2 molecule of hydrogen gas combined with 1 molecule of oxygen gas to give 2 volume of water vapor. आता मग त्यांचा रेशो कसा येईल, 2:1:2. इट इज अ सिंपल रेशो ऑफ दिस एक्झाम्पल. आता ॲव्होगाड्रोज लॉ मध्ये पण काय सांगताय, सपोज सेम टेम्परेचर अँड प्रेशरला जर आपण रिॲक्शन केली हायड्रोजन आणि ऑक्सिजनची, तर 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर वेपर आपल्याला भेटणार आहे. बघा या एक्झाम्पलमध्ये हायड्रोजन गॅस आपण 2 व्हॉल्यूम घेतलाय, म्हणजे 100 ml जर हायड्रोजन गॅस घेतला आपण, तर 1 व्हॉल्यूम ऑक्सिजन घ्यायचं आहे. 1 व्हॉल्यूम ऑक्सिजन गॅस घेतला तर 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर भेटतोय, म्हणजे 100 ml ऑफ वॉटर भेटतोय आपल्याला. सपोज जो व्हॉल्यूम आहे आपला तो आपण n मध्ये कन्सिडर केला, अल्फाबेटनुसार n मध्ये जर कन्सिडर केला आपण व्हॉल्यूम, तर इथं 2 व्हॉल्यूम आहे. 2 व्हॉल्यूम म्हणजे काय, 2n मॉलिक्यूल. 1 व्हॉल्यूम म्हणजे n मॉलिक्यूल अँड 2 व्हॉल्यूम म्हणजे अगेन 2n मॉलिक्यूल. In Avogadro's law, volume is n molecule, then hydrogen is 2n molecule used and oxygen is n molecule to give 2n molecule of water vapor. Then the ratio of this example 2:1:2. This is the simple ratio of this example or Avogadro's law. This law is very simple. दोन्ही लॉ खूप सोपे आहेत, फक्त कंडिशन्स लक्षात ठेवायचे. सेम टेम्परेचर आणि प्रेशरला जर आपण एखादी रिॲक्शन केली तर त्यापासून सेम प्रोडक्ट भेटणार आहे. थँक्यू. आता उद्याच्या लेक्चरला आपण डाल्टन्स ॲटॉमिक थेरी बघणार आहोत. थँक्यू.